काका मला सांग, आता क्लासमध्ये जर एखाद्या मुलाने कॉपी केली तर त्याच्या शेजारी बसलेल्या मुलानेही कॉपी केली असणार असं समजून तू त्याला शिक्षा करतोस का? एखादा मुलगा कधीच होमवर्क करत नाहीये म्हणून त्याचा सख्खा भाऊही तसाच असणार आहे असं मानतोस का तू? मग मोनिका सारखंच मानसीही वागेल असं समजून तिला का तोडायचं आपण? कारण आता आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. विसर विसर त्या दोघी बहिणींना. आज झाला आता आपला आणि त्यांचा हा इतकाच संबंध असणार होता. झाला, संपवा तो आता. नानू मामा, ते इतकं सोपं नाहीये, निदान माझ्यासाठी तरी. मग घरात येणाऱ्या नव्या मुलीसाठी सगळं हे तू कठीण करून ठेवणार आहेस का? उद्या नवी बायको घरात आल्यानंतर या मानसीबद्दल काय सांगणार आहेस तू? कोण आहे म्हणून? तिनं तुला विचारलं की बहिणीचा घटस्फोट होऊन सुद्धा ती या घरात कशी? तर काय सांगणार आहेस तिला तू? हा, सांग ना. नाही, मी स्पष्टच बोलतोय. नवी बायको? नानू मामा, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अरे, न कळण्यासारखं मी काही बोललेलोच नाहीये. मग मी सुद्धा सगळ्यांना कळेल असंच बोलतो. दुसरं लग्न करणं वगैरे ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलोय मी नानू. संसार आणि संगोपन हे जर ऑप्शन्स असतील ना माझ्या पुढे, तर संगोपन हा पर्याय मी कधीच निवडलाय. आणि तो लपवला नाहीये तुमच्यापासून, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी ईशाला सांभाळणार आहे आणि तो निर्णय मी ऑलरेडी घेतलाय. हे किती वेळा सांगायचंय मी? कारण तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलायस. आपण त्याला सांगायचा जो प्रयत्न करतोय ना ते ऐकूनच घेत नाहीये, अडून बसलाय तो. नाही माई, तू काळजी करू नकोस अजिबात. मी बघतो काय करायचं ते. एक मिनिट, तुम्ही असे हमरी तुमरीवर येऊ नका. जरा शांत डोक्याने दमाने धीराने घ्या सगळं, बस एवढंच मला म्हणायचं. नाही नाही, दमानं घ्यायला अजिबात वेळ नाहीये आपल्याकडे. या अशाच गोष्टी थराला जातात आणि मग दम घ्यायला लागतो. मग तुम्हा सगळ्यांना मी परत एकदा सांगतो, मी ईशाला सांभाळायचा आणि तिला मुलगी मानायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे लग्न संसार या गोष्टींना माझ्या आयुष्यात थारा नाही. आणि जर लग्न होणारच नसेल तर कुणाला का आणि काय खटके, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळे शोधा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.